हेलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल ज्याचं नाव आहे ज्योती नितीन नेवरेकर ब्लॉग्स. तर सबटायटल बघून तर तुम्हाला कळालंच असेल की आज मी तुमच्याबरोबर मिशोमध्ये केलेली शॉपिंग शेअर करणार आहे, पण त्याच्यासोबतच एक छोटीशी आणि क्यूटशी रेसिपीही शेअर करणार आहे. तर काय आहे ती रेसिपी, चला आपण पटकन बघूया. सो कम ऑन, लेट्स बिगिन. चलो. सो रेसिपीमध्ये लागणार आहे आज आपल्याला हे इंग्रेडियंट्स. तर इंग्रेडियंट्स जे आहेत ते सगळे इन्स्टंट आहेत आणि रेडीमेड आहेत. रेडीमेड घेऊनच आपल्याला काहीतरी बनवायचं आहे. ओके, तर आपण बनवतो आहे वॉफल विथ आईस्क्रीम. तर त्याच्यासाठी मी हे घेऊन आलेली आहे पेसबरी चं पॅनकेक मिक्स चॉकलेट फ्लेवरचं, ज्याच्यामध्ये आपण पॅनकेकही बनवू शकतो और अदरवाईज वॉफलही बनवू शकतो. ओके, आणि सेकंड थिंग आहे दूध, जे आपल्याला याच्यामध्ये मिक्स करण्यासाठी लागणार आहे. ओके, आणि थर्ड थिंग आहे ही आईस्क्रीम. तर आईस्क्रीम इट्स ऑल डिपेंड्स ऑन यू की तुम्हाला कुठली आईस्क्रीम घ्यायचं आहे, जी तुमची फेवरेट फ्लेवर असेल, व्हॅनिला, बटरस्कॉच, सो अँड सो, तर ती तुम्ही यूज करू शकता. मला स्पेशली फ्रूट अँड नट्सची बटरस्कॉच फ्लेवर खूप आवडतं, सो हा मी आणलेला आहे. तर चला मग आपण हे एका बाउलमध्ये काढून घेऊया मिक्स करण्यासाठी. सो ह्यामध्ये बाउलमध्ये हा मी जे पावडर आहे पॅनकेकचा तो मी काढून घेते. आणि दूध जो आहे तो मी रूम टेम्परेचरचा दूध घेतला आहे. तर 1/2 कप दूध लागतं ह्याला. कन्सिस्टन्सी जी आहे ना, जसं डोसाचं बॅटर असतं ना, तशी कन्सिस्टन्सी हवी. तर मी मोस्टली अंदाजानेच मिक्स करून दूध टाकते आहे, पण याच्यामध्ये लिहिलं आहे की 1/2 कप दूध हवं आहे. आणि याच्यामध्ये ना फक्त 2 वॉफल बनणार, एवढीच क्वांटिटी आहे ही. आणि हे मी ॲक्च्युली डीमार्टमधून घेतलं. मी डीमार्टला गेलेली तेव्हा तिथे बघितलं, मोठं पॅकेट मला दिसलं नाही. हे बाय 1 गेट 1 फ्री होतं. तर 2 पॅकेट मी घेतले, एक व्हॅनिला फ्लेवरचं घेतलं आहे आणि एक चॉकलेट फ्लेवरचं घेतलं आहे. सो हे बघा, ही अशी कन्सिस्टन्सी हवं आहे. ओके, तो वॉफल बनवण्यासाठी सगळ्यात अगोदर वॉफल मेकर हवा आहे. आणि माझ्याकडे हे सँडविच मेकर आहे, ज्याच्यामध्ये 3 अटॅचमेंट्स आहेत. वॉफल्सचं अटॅचमेंट आहे, थांबा मी दाखवते तुम्हाला. सो हा वॉफल मेकर आहे माझ्याकडे आयपॉलचा, जो मी रिसेंटली परचेस केला आहे. आणि याच्यामध्ये 3 अटॅचमेंट आहेत. वॉफलचा आहे, सँडविच मेकर आहे. So this is grill वाला ऑप्शन. Okay, and this is sandwich वाला ऑप्शन. Okay, and थर्ड ऑप्शन आहे वॉफल वाला. तर हे असे वॉफल्सचं प्लेट आहेत, असे 2 प्लेट्स आहेत. ओके, तर ह्याला मी आता सध्या हे अटॅच करते आणि तुम्हाला दाखवते की एक्झॅक्टली वॉफल कसं बनवते. सो हे आहे, हे डिटॅचेबल आहे. हे असे बटन्स आहेत त्याला, ह्याच्याने हे असं निघतं, खाली फॉईल यायला, आणि मग तुम्ही परत इझिली असं ह्याला अटॅच करू शकता. ओके, तर आता आपल्याला याच्यावरती बॅटर टाकायचं वॉफलचं. असं एक स्पून करून टाकायचं आहे, म्हणजे ते स्प्रेड होईल सगळीकडे. अगदी असं भरून टाकायचं नाही आहे, बिकॉज मग जेव्हा तुम्ही हे बंद करता तेव्हा मग ते बाहेर येण्याची शक्यता असते. त्याच्यामुळे 3 ते 4 चमचे याच्यामध्ये टाकायचे आहेत. ओके, ह्यामध्ये पण सेम. आणि याच्यामध्ये काही बटर, तेल काही तुम्हाला टाकायची गरज नाही आहे, बिकॉज हे नॉनस्टिक प्लेट्स आहेत आणि खूप इझिली वॉफल जे आहे ते निघतं याच्यामध्ये.
आणि ॲक्च्युली व्हॅनिला फ्लेवरचं जे आहे ना ते मी ट्राय करून बघितलेलं. सो ते एवढं सुपर्ब निघालं, म्हणून मला असं वाटलं की तुमच्याबरोबर मी हे शेअर करू. म्हणजे जर कुणी मुलं असतील घरामध्ये जे वॉफल खाणारी असतील, वॉफल लवर असतील, तर तुम्ही अशा प्रकारे मुलांसाठी घरी बॅटर पण तयार करू शकता. आणि बाहेरून जर तुम्हाला आणायचं असेल तर तुम्ही ते पण आणून व्यवस्थित वॉफल बनवू शकता. नॉर्मली जर तुम्ही बाहेर खायला गेलात तर ते खूप कॉस्टली पडतं. घरामध्ये जर तुम्ही आणून बनवलात तर हे खूप बोलता ना बजेट फ्रेंडली पडेल आणि फॅमिली पूर्ण खाऊ शकते. ह्याच्यामध्ये बबल्स येतात, तुम्ही बघू शकता. याच्यामध्ये काही टाकायची गरज नाही आहे. ऑलरेडी शुगर वगैरे सगळं ॲडेड असतं याच्यामध्ये. फक्त आपल्याला दूध टाकायचं आहे, मिक्स करायचं आहे आणि वॉफल मशीनमध्ये टाकायचं आहे. गरम आहे. ओके, तर आता मी ह्याला स्लोली बंद करते. हळूसं बंद करायचं आपल्याला, जास्त प्रेस नाही करायचं. आणि मग ह्याला एक लॉक आहे, तो लॉक. ओके, आता आपल्याला कळणार कसं की आपलं सँडविच आहे, वॉफल आहे, ते कसं शिजलं आहे. इथे रेड बटन चालू आहे. जेव्हा हे पूर्णपणे तयार होईल तेव्हा ग्रीन बटन क्लिक होईल. तेव्हा आपण हे इंडिकेट करतो टोस्टर, सँडविच मेकर, वॉफल मेकर की झालेलं आहे. ॲक्च्युली मला खूप दिवसापासून सँडविच मेकर घ्यायचं होतं, पण सँडविच मेकर मला असं घ्यायचं होतं ज्यामध्ये जे 3 in 1 आहे. बिकॉज सँडविच मेकर वेगळं, टोस्टर वेगळं, वॉफल मेकर वेगळं. तर अशा वेगवेगळ्या आहेत. तुम्हाला जर घ्यायचं असेल तर तुम्ही घेऊ शकता, पण मला 3 in 1 हवं होतं आणि माझ्या बजेटमध्ये हवं होतं. तर हे एवढं छान आहे आणि 2 yearsचं वॉरंटी आहे ह्याला. आयबॉलचं आहे 3 in 1 वॉफल मेकर, सँडविच मेकर प्लस ग्रिलर. तर मला तर अप्रतिम आवडलेलं आहे, प्रचंड आवडलेलं आहे. आणि मुलं तर एवढे एन्जॉय करतात याच्यामध्ये. सँडविच बनवून खातात, ग्रिल करून खातात. वॉफल आहे ते मी आताच रिसेंटलीच पॅकेट आणलं आहे, तर वॉफल बनवून खातात. आणि याच्यामध्ये अजून पण वॉफलमध्ये एक तुम्ही ट्रिक करू शकता की यू कॅन ब्रेड असतात ना नॉर्मली जे आपण ब्रेड सँडविच ब्रेड, ते ब्रेड तुम्ही याच्यामध्ये आणून याच्यामध्ये वॉफलच्या साच्यामध्ये टाकू शकता आणि प्रेस करून सेम त्याचं जे डिझाईन आहे ते सेम वॉफलसारखंच दिसायला होतं. त्याचे एजेस जे असतात ना ते कापू शकता आणि याच्यामध्ये मग त्याच्यावरती तुम्ही बटर आणि हनी टाकून खा. अदरवाईज जॅम लावून खा, त्याच्यावरती आईस्क्रीम लावून खा. तुमच्याकडे ब्लूबेरी जॅम असेल ते लावून खा. काही म्हणजे तुम्ही त्याच्याबरोबर एक्सपेरिमेंट करू शकता जे तुम्हाला आवडतं. तर चला बघूया वॉफल आपलं झालेलं आहे का. सो इथे ग्रीन लाईट इंडिकेट झालेली आहे. आपल्याला सगळ्यात अगोदर लाईट बंद करायचं आहे आणि आपण हे मशीन उघडूया. हां, हे थोडंसं स्टिक झालं आहे. आय थिंक थोडंसं बटर लावलं पाहिजे होतं, पण ह्याच्या अगोदर जेव्हा मी व्हॅनिलाचं बनवलेलं ना त्याला मी काहीच नाही यूज केलेलं, अगदी अलगद आलेलं. आणि हे थोडंसं स्टिक झालं आहे. हे जळलं नाही, चॉकलेट आहे ते. आय थिंक ह्याला थोडंसं थंड व्हायला दिलं पाहिजे. तो डिटॅचेबल असल्यामुळे खूप इझी पडतं हे काढून हे करायला. सो एक जे वॉफल आहे ते थोडंसं तुटलं आहे काढताना आणि दुसरं जे आहे ते ॲक्च्युली अलगद निघालेलं आहे. सो हे बघा, हे चॉकलेट फ्लेवर आहे. आणि हे जे आहे हे थोडंसं मोडकं वॉफल झालं आहे आणि इट्स ओके, चलतं आहे. ॲक्च्युली तुम्ही ह्याला बटर लावा जेव्हा तुम्ही टाकलात ना, तर थोडंसं बटर जर लावलात तर बरं पडेल. हे नाहीच निघत आहे, निघतच नाही. वॉफल थंड झाल्यावरती आम्ही बाहेर हॉलमध्ये आलो आणि एक गडबड झाली. मुलांनी आईस्क्रीमचा डबा बाहेरच काढून ठेवलेला आणि त्याचं सगळं पाणी झालं. तरी मी 10 मिनटं वेट केला आणि फ्रीजमध्ये ठेवलेला, पण ते काही झालं नाही. कारण गरमीचा सीझन आहे त्याच्यामुळे. आणि मुलं एवढे एक्सायटेड होते वॉफल खायला की आईस्क्रीम बोलत होते की अशीच राहू दे मम्मा, अशीच पिघळलेली चालेल आम्हाला. तशीच्या तशीच आईस्क्रीम आम्ही त्याच्यावरती टाकली आणि अशीच खाल्ली.
आणि एवढा एन्जॉय केला ना की विचारू नका. वॉफल खूप छान झालेलं आणि खरंच पेसबरीचं जे वॉफल आहे बाय वन गेट वन फ्री ते तुम्ही पण ट्राय करा, नक्की ट्राय करा, खूप छान आहे. आणि आम्ही लोक 2 वॉफलमध्ये हाफ हाफ खाल्लं. तर नंतर वॉफल खाऊन झाल्यानंतर आईस्क्रीम राहिलेलं, तर मी ॲक्च्युली ते ठेवत होती कारण मला फालुदा बनवायचा होता. तर नेक्स्ट व्लॉगमध्ये मी ते शेअर करणार होती. पण इथे बघा त्या आईस्क्रीमचं पूर्ण मिल्कशेक बनवलं आहे नितीननी आणि बोलत आहेत की असंच खावा, मजा येईल. तसं पण त्या आईस्क्रीम पाणी झालं आहे आणि त्याला घोटून घोटून सगळं त्याचं मिल्कशेक असं वाटत होतं की आम्ही बटरस्कॉच ड्रायफ्रूट्सचं मिल्कशेक पितो आहे. गरमीमुळे ते एवढं वितळून गेलं की विचारू नका. पण मजा एवढी आली ना, कारण आम्ही एवढं हसत होतो ना, आणि तपस्या तर एवढी हसत होती की विचारू नका. आणि नंतर शेवटी ना अक्षरशः जे आईस्क्रीम स्कूप असतं ना त्याने आम्ही खात होतो आणि हसत होतो आणि खूप एन्जॉय केलं. ॲक्च्युली फॅमिली टाईम ह्यालाच म्हणतात ना. आणि हे जे टाईम जे आपण फॅमिलीबरोबर स्पेंड करतो ना ते परत येत नाहीत. त्याच्यामुळे नेहमी फॅमिलीबरोबर टाईम स्पेंड करावं, हे इनक्रेडिबल असतात. सो वेनेवर यू गेट टाईम टू स्पेंड विथ युअर फॅमिली, डोंट लेट इट गो. ओके. तर असंच हसत खेळत राहा, फॅमिलीबरोबर एन्जॉय करत राहा, सगळ्यांच्या चेहऱ्यावरती स्माईल आणत राहा, खुशी राहा आणि आनंदी राहा. इथे बघा मला बघूनच हसू येतं आहे. तपस्या हसते आहे, नुसती हसून हसून पडते. सो आमचं वॉफल खाऊन झालेलं आहे आणि खूप मस्त आणि यम्मी असं वॉफल बनलेलं आणि मुलांनी पण खूप मस्त एन्जॉय केलं ॲक्च्युली. तर आता मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे मिशोमध्ये काही जे प्रोडक्ट्स जे मी घेतले आहेत जेव्हा मिशो मेगा सेल चालू होतं त्या दरम्यान मी घेतलेलं आहे. सो हे आहेत ते प्रोडक्ट्स जे मी घेतले आहेत. तर सगळ्यात अगोदर हे ॲक्च्युली ओपन करून मी वेअरही केलं आहे आणि खूप छान आणि खूप मस्त आहे. 250 to 300 याच्या मधल्या रेंजमध्ये आहे. एक्झॅक्ट प्राईस मला लक्षात नाही आहे, पण या रेंजमध्ये कॉटनचं वन पीस किंवा मॅक्सी ड्रेस तुम्ही बोलू शकता. आणि हे 2 in 1 आहे. नॉर्मली पण यूज करू शकता ह्याला, आणि ह्याला चेन असल्यामुळे फीडिंग मदर्स जे आहेत ते पण ह्याला यूज करू शकतात. अगदी स्टायलिश आहे आणि कळणारही नाही की हे फीडिंग गाऊन पण आहे. सो मला ॲक्च्युली माहिती नव्हतं जेव्हा मी जे इमेज बघितलेलं त्याच्यामध्ये असं काही मेन्शन पण नव्हतं आणि काहीच नव्हतं. पण जेव्हा मागवलं तेव्हा मला दिसलं की फ्रंटला चेन आहे. तर हे 2 in 1 यूज आहे. तर जे मदरवूड आहे ते पण हे घेऊ शकतात आणि नॉर्मली ॲज अ फॅशन म्हणून तुम्ही पण घरी यूज करू शकता, बाहेर जाताना यूज करू शकता ॲज अ वन पीस किंवा घरामध्ये जर तुम्हाला मॅक्सी अवॉइड करायची असेल, काहीतरी स्टायलिश घालायचं असेल तर दिस इज द बेस्ट ऑप्शन. कॉटन आहे, सूदिंग आहे, कूल अँड काम आहे, दिवसभर तुम्ही घालून हे राहू शकता. तर बाजूला जे आहे मी इमेज याची देते म्हणजे तुम्हाला एक आयडिया येईल की हे एक्झॅक्टली कसं पॅटर्न आहे. फर्स्ट हे बाकीची आहे. सेकंड थिंग आहे हा अनारकली ॲक्च्युली आहे, पण ॲज अ वन पीस पण तुम्ही ह्याला यूज करू शकता. ऑल डिपेंड अप टू यू वॉट कम्फर्ट झोन लेवल यू हॅव. तर मी ॲज अ अनारकली ह्याला घेतलेलं आहे. पण जेव्हा मी हे बघितलं तेव्हा माझ्या लक्षात आलं वी कॅन वेअर इट लाईक अ वन पीस ऑल्सो. आणि खूप छान, खूप सुंदर आहे आणि खूप अगदी बोलतात ना प्युअर कॉटन आहे हे. आणि छान आहे म्हणजे अंगाला जे आहे ना कपडा तो अगदी असा थंड वाटणारा आहे. असं मिक्स वगैरे काही नाही आहे. अदरवाईज कधी कधी कॉटन बोलून मिक्सही येतं, पण असं काही नाही आहे. आणि हे पण अगदी बजेट फ्रेंडली आहे, त्याच रेंजमध्ये आहे 250 ते 300च्या दरम्यान. आणि खूप सुंदर असं हे अनारकली वन पीस असं तुम्ही बोलू शकता. जर तुम्हाला ह्याला वेस्टर्न लुक द्यायचं असेल सो यू कॅन वेअर स्पोर्ट शूज. ह्याच्याखाली तुम्ही स्पोर्ट शूज वेअर केला तर एक पूर्ण टोटल वेस्टर्न लुक येईल आणि खूप अप्रतिम आणि छान दिसेल. ओके. थर्ड थिंग आहे ही साडी. ही 200-250च्या मधल्या रेंजमध्ये आहे. सो दिस इज अ सिल्क, गोल्डन सिल्क साडी. आणि सो म्हणजे या रेंजमध्ये खूप छान आहे.
हे विथ ब्लाऊज पीस आहे अँड दिस इज द ब्लाऊज पीस. पण माझ्या कामाचं नाही आहे बिकॉज आय डोंट वेअर ब्लॅक. तर हे मला कोणाला तरी द्यावं लागेल और काहीतरी युटिलाइज करावं लागेल ह्याचं. ओके, सो दिस इज द साडी आणि छान आहे, अगदी सिल्क आहे. तर जेव्हा पण मी वेअर करेन तेव्हा नक्की तुमच्याबरोबर शेअर मी करणार आहे. आणि याचं जे विथ वगैरे आहे ते मी चेक नाही केलं आहे, पण जेव्हा मी नेसेन तेव्हा मला कळेलच की याचं जे लेंथ आहे, विथ आहे ते कसं आहे. तर हे जे आहे हे कुठल्याही ब्लाऊजवरती जाईल, कुठल्याही रनिंग शेडवरती जाईल. पिंक, ग्रीन, रेड, एनी कलर यू कॅन वेअर ऑन दिस. आणि माझ्याकडे असा गोल्डन कलरचा सिल्कमध्ये नव्हती साडी आणि 200च्या ते 250च्या रेंजमध्ये, म्हणजे आय थिंक 235 असं काहीतरी प्राईज आहे. कारण मला लक्षात नाही आहे, त्याच्यामुळे मी परफेक्टली बोलू नाही शकत. पण त्या रेंजमध्ये हे अप्रतिम आहे आणि सॉफ्ट आहे खूप. बघूया नेसल्यानंतर अंगाला कशी बसते ती. ओके, हे झाले कपडे. याच्यानंतर मी हे प्लेट्स मागवलेले आहेत. लास्ट टाईम पण ॲक्च्युली मी लास्ट इयर मी मागवलेले, तर मला ते अप्रतिम आवडले. आणि हे असे आहेत, जर तुम्ही माझ्या जुन्या ब्लॉगमध्ये जाऊन बघाल तर तुम्हाला भेटतील. याच्यामध्ये बेबी पिंक कलर मी ऑर्डर केलेलं लास्ट इयर, जेव्हा सेम टाईम मेगा सेल ऑफर चालू होतं. आणि त्याच्यानंतर स्काय ब्लू कलर ऑर्डर केलेलं. आणि आत्ता मी हे डार्क पिंक कलर ऑर्डर केलेला आहे. ॲक्च्युली मी केलेला रेड कलर, आता मी तुम्हाला बाजूला शो करेन ना, त्याच्यामध्ये तुम्हाला दिसेलच ते एक्झॅक्टली रेड कलर ऑर्डर केलेलं. पण मला आलं आहे डार्क पिंक कलर, बट डझंट मॅटर, आय जस्ट लव्ह दिस. आणि याला ठेवायचं स्टँड पण आहे. आणि हे अशा प्रकारचे प्लेट्स आहेत, हार्ट शेप 10 प्लेट्स आहेत हे. सो दीज आर रिअली व्हेरी क्यूट आणि मला खूप ॲक्च्युली आवडले. लहान मुलं जेव्हा घरी येतात, पार्टी वगैरे असते घरामध्ये बर्थडे आहे किंवा काही असं छोटीशी पार्टी आहे, किंवा घरामध्ये तुम्हाला आपल्या स्वतःसाठी काही स्नॅक्स असेल, छोटंसं आयटम तुम्हाला खायचं असेल, कटलेट्स आहे किंवा असे स्नॅक्स आयटम आहेत, ते अगदी इझिली तुम्ही याच्यामध्ये सर्व करून खाऊ शकता. पॅटिस आहे किंवा फ्राईज आहेत, असे जे सुके आयटम असतात ते सर्व करायला पण खूप छान आहेत. आणि असे एकदम असे पातळ पण नाही आहेत, चांगले जाड आहेत. काही प्लेट्स असे असतात जे खूप पातळ असतात आणि वाकून जातात, पण हे तसे पण नाही आहेत. हे बघा, मी हे करते अनब्रेकेबल असे, कारण मी यूज केलेत ॲक्च्युली. प्रथाच्या बर्थडेला मी हे जे प्लेट्स आहेत ना ते यूज केलं. सो आता माझ्याकडे हे तिसरं सेट आहे. 2 सेट ऑलरेडी आहेत, म्हणजे 20 झालेले आहेत आणि हे मिळून 30 आता झाले आहेत. तर हे ॲक्च्युली बरं पडतं आणि स्टँड असल्यामुळे हे एवढं अट्रॅक्टिव्ह आहे, म्हणजे इझिली तुम्ही किचनवरती हे ठेवू शकता. हळदी कुंकूला वगैरे जेव्हा बायका येतात तर उपवासाचे वेफर्स आहेत, थोडंसं क्वांटिटी जे असेल, लाडू आहेत किंवा काय तुम्हाला जर सर्व करायचं असेल तर इझिली याच्यामध्ये सर्व होतात. मल्टीपर्पज प्लेट्स आहेत. ओके, आणि नेकलेस मी घेतलेत छोटेसे. लहान मुलंही यूज करू शकतात, अशा बॉक्समध्ये हे आलेलं आहे. आणि ही आहे पॅकिंग. तर दोन्ही सेम आहेत, फक्त कलर जे आहेत ते वेगळे आहेत. ओके, एक आहे रेड कलर, ठुशी टाईप आहे ते. मला बघता क्षणी खूप आवडले आणि मी ॲक्च्युली विचारच करत होती घ्यायचा, तर सेलमध्ये मला दिसले, त्याच्यामुळे मी विचार केला की घेऊया आपण. सो हे आहे ग्रीन कलर. जर तुम्ही माझे रील्स बघितले असतील तर त्याच्यामध्ये हे मी वेअर केलं आहे. आणि हे शायनिंगवाले आहेत, डिस्को मणी नाही आहेत, पण शाईन होतात. खूप छान आणि खूप सुंदर आहेत हे दिसायला पण, आणि वेअर केल्यानंतर पण खूप सुंदर दिसतील. बरं, हे मी मागवलं तर हे मला 86 रुपीजला एक पडलं आहे. सो अट्रॅक्टिव्ह बजेट होतं, म्हणजे अट्रॅक्टिव्ह ऑफर होतं, तर मी पटकन घेतलं. आणि सेकंड टाईम मग नंतर हा मी ऑर्डर केला 2 दिवसानंतर, म्हणजे 2 दिवसानंतर मला ते अराईव्ह झालं. आणि त्याच्यानंतर मी हा ऑर्डर केला, हा रेडमध्ये आहे. म्हणजे तपस्याला हा मला खूप आवडला ॲक्च्युली. आणि मग नंतर तिने मला विचारलं की कलर्स आहेत का ह्याच्यात, तर मी तिला सांगितलं की रेड. तिला ॲक्च्युली पिंक हवा होता, पण पिंक नाही, रेड भेटला. तर रेड पण मोस्टली कसं ड्रेस आहेत, मिसमॅच करून पण इझिली तुम्ही वेअर करू शकता. खूप छान आहेत, ठुशी टाईप आहे आणि नॉर्मलच मण्या आहेत, पण मण्या ज्या आहेत ना ते एकदम असे शाईन करतात घातल्यावरती, खूप सुंदर दिसतात. मी वेअर करून हवं तर तुम्हाला दाखवते. हा पण मी रील बनवताना मी घातलेला आहे आणि एवढा छान दिसत होता ना. खरंच तुम्ही ड्रेसवरती यूज करू शकता, शॉर्ट मंगळसूत्रावरती पण तुम्ही इझिली वापरू शकता, साडीवरती घालू शकता. लहान मुलं आहेत तुमच्या घरामध्ये 10 वर्षाचे 15 वर्षाचे, ते पण इझिली वेअर करू शकता. खूप सुंदर दिसतात दिसायला. ओके, हे ग्रीनवालं आहे, हे दाखवते मी.
मला तर जाम आवडलेत. आणि सेकंड जे आहे, एक मला 86चा भेटला हा वाला, आणि सेकंड जे आहे ते 112 रुपयाला काहीतरी भेटलं आहे, म्हणजे 110 112 असं काहीतरी भेटलं आहे. तर नॉट बॅड, छान वाटले मला आणि आवडले, तर मी पटकन मागवलं. सो दिस वॉज माय शॉपिंग. एवढंच केलेलं आहे मी शॉपिंग. आणि कसं लागलं तुम्हाला नक्की मला कमेंट करून सांगा. आणि ड्रेस जे आहेत ते मी साईडला तर असे टाकलेच आहेत, पण जेव्हा मी ते वेअर करेन तेव्हा नक्की तुमच्याबरोबर शेअर करणार की एक्झॅक्टली कसे दिसतात आणि कम्फर्टेबल आहेत का. रेडवाला तर मी तुम्हाला सांगितलं फर्स्टवाला की मी वेअर केलं आहे, वॉश पण केलं आहे, खूप छान आहे आणि कपडा जो आहे जसा तर तसाच आहे, काहीच प्रॉब्लेमॅटिक नाही आहे. त्याच्यामुळे यू कॅन बाय इट. ह्याला मी ठेवून देते म्हणजे हे व्यवस्थित. ओके, तर हा होता आजचा माझा मिशोचा शॉपिंग हाऊल प्लस वॉफल पार्टी बोलू शकता तुम्ही. तर हा होता माझा आजचा व्लॉग. आय होप सो तुम्हाला नक्की आवडला असेल, आणि आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच. माझे 1K सबस्क्रायबर्स झालेले आहेत. सो तुमच्या सगळ्यांचं प्रेम असंच भरभरून ठेवा, अशीच साथ द्या आणि असंच आशीर्वाद देत राहा. सो नेक्स्ट जे व्लॉग आहे ते मी पाडव्याचं घेऊन येणार आहे तुमच्यासोबत. तर तोपर्यंत चला, बाय बाय, टेक केअर अँड लिव्ह ॲज युजली हॅपी. बाय बाय, गुड नाईट.